हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 5वा अध्याय, कर्मयोग, कृष्ण भावना भावित क्रिया. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 5वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कृष्ण भावना भावित क्रिया. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकतो आहोत, तर त्यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. आणि त्यानंतर सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपण हा भगवद्गीता अध्ययनाचा कोर्स आहे उत्तम पद्धतीने सुरू आहे, कुठलाही अडथळ्याशिवाय. तर आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी कालच्या अध्यायात काय पाहिलं तर ते जाणून घेणार आहोत. मला पटकन कोणी सांगू शकेल का की आपण कालच्या अध्यायामध्ये काय पाहिलं? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, बोला. आपण कालचा अध्याय 4 बघितला. त्यात ज्ञानयोग सांगितला होता. कर्मकांडाचा कर्मयोग कसा जोडला जातो आणि त्याचबरोबर भगवानांनी भगवद्गीतेचा इतिहास सांगितला की त्यांनी सांगितलं की मी योगाचे प्रथम ज्ञान जे आहे ते सूर्यदेवांना दिले होते. सूर्यदेवांनी ते विवस्वानान यांना दिलं. त्रेतायुगाच्या प्रारंभी विवस्वानांनी ते मानवजातीचे पिता म्हणू यांना दिले होते आणि नंतर म्हणून ते ईशांकुशाला दिलं. असं गुरु शिष्य परंपरेने ते पृथ्वी तलावर आपल्याला ज्ञान देत आलेले. परंतु आपण एक गेम खेळतो की एका मुलाला कानात सांगतो आणि ते मागच्या मुलाला सांगायला लागतो. शेवटच्या मुलापर्यंत ते जे पहिल्यांदा सांगितलेलं असतं वाक्य ते वेगळंच होऊन जातं. आणि त्या काळाच्या योगानुसार ही जी काही ज्ञान देत आलेलं आहे गुरु शिष्य प्रमाणे
ते काळाच्या युगात लुप्त झालं होतं आणि म्हणून भगवानांनी भगवद्गीतेचा इतिहास सांगताना सांगितलं, की भगवानांनी पुन्हा एक 4 ब्रह्म, लक्ष्मी, शिव आणि 4 सनत कुमार असे 4 भाग केले. त्याच्यानंतर त्याच्यात ब्रह्मदेवाने सांगितलं, की एक 71 दिव्य योग आहे. 36,000 कल्पामध्ये जीवनाचा इतिहास सांगितला जातो आणि मग त्यांनी सांगितलं, की कृष्ण आणि आपल्यात काय फरक आहे? असं सांगताना भगवान सांगतात, की हे एक सूक्ष्म शरीर आहे नारायणांचं, भगवानांचं. त्याच्यात मन, बुद्धी, अहंकार हे कोणतेच विकार नसतात. तो आणि आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि त्याच्यात आपला जो आत्म्याचा आकार आहे तो खूप सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे. त्याची आपण तुलनाही करू शकत नाही आपल्या शरीराशी, असं ते सांगतात. आणि शेवटी सांगताना इतिहास सांगताना म्हणतात, की ज्यावेळेला आपण 3 गुण जे बघतो आसक्ती, भय, क्रोध यातून जर मी मुक्त झालो किंवा जे मुक्त झालेले असे आश्रित आहे, माझे जे भक्त आहेत, अनेक मनुष्य आहेत, की जे माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झालेत आणि जे मला त्या भावनेने शरण येतात, माझी जी भक्ती करतात, त्याला मी अनुरूप असे फळ देत असतो, असं त्यांनी सांगितलंय भगवानांनी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न खूप छान केला, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐका. भगवद्गीतेचा पुन्हा एकदा आपला जो अध्याय आहे ज्ञानयोग तो पुन्हा एकदा वाचा. आणि आपण तुम्ही प्रयत्न खूप छान केला. फक्त एक सगळ्या गोष्टी मी नाही क्लॅरिफाय करत, पण एक गोष्ट सांगते की तुम्ही जी सुरुवातीला सांगितलं, तर सूर्यदेवानी विवस्वान नाही, तर विवस्वान सूर्यदेव जे आहेत, तर त्यांचं नाव विवस्वान होतं, त्यांना सांगितलं. तर तुम्ही पुन्हा एकदा बरोबर. रेकॉर्डिंग ऐका. तुम्हाला अजून गोष्टी छान क्लिअर होतील, पण तुम्ही छान प्रयत्न केला. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अजून कोणीतरी हँड रेस केला होता? हा, गंगाधर प्रभूजी. हरे कृष्णा. हा. कालचा जो आपला अध्याय होता ज्ञानयोग, तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश सर्वप्रथम विवस्वान सूर्यदेव यांना केला होता. त्यांनी मनुला केला, मनुनी इक्ष्वाकूला केला. आणि इक्ष्वाकू हे जे आहे ते प्रभू रामचंद्राचे पूर्वज होते. 120 दशलक्षापूर्वी ही गीता सांगण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी भगवानांनी अर्जुनाला 5000 वर्षापूर्वी ही गीता पुन्हा सांगितलेली आहे. भगवंताच्या हे भगवद्गीतेचं ज्ञान अत्यंत पुरातन विज्ञान आहे. ते अर्जुनाला सांगतात की तू माझा भक्त आणि मित्र असल्यामुळे तुला या विज्ञानाचे रहस्य तू जाणू शकतो आहेस. त्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला की किंवा तुम्ही म्हणजे विवस्वान तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मग तुम्ही कसं काय सांगता की मी त्यांना उपदेश केला होता. तर त्यावर भगवान सांगतात की माझे आणि तुझे अनेक हे जन्म होऊन गेलेले आहेत, तुला ते आठवत नाही पण मला ते आठवतात, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर भगवान म्हणतात की माझ्या शरीराचा नाश होत नाही, माझे दिव्य शरीर आहे आणि ते माझ्या याच्यामध्ये दिव्य रूपात मी पुन्हा युगायुगात अवतरण होत असतो. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि या धर्माचं वर्चस्व होतं, तेव्हा मी स्वतः अवतीर्ण होतो, असं भगवान म्हणतात. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी युगायुगामध्ये प्रगट होतो, असं भगवान सांगतात. भगवान पुढे म्हणतात की माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाला प्राप्त होतो. नंतर आसक्ती, भय आणि क्रोध यातून पूर्णपणे मुक्त झालेला आणि मला मतपरायण झालेला किंवा माझा आश्रय घेतलेला, माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झालेला माझे दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम प्राप्त करू शकतो. जे भक्त मला ज्या भावाने शरण येतात त्याला त्या अनुरूप मी फळ देत असतो. सकाम कामाच्या सिद्धीसाठी मनुष्य देवतांची आराधना करतात आणि त्यांना त्याची फळप्राप्ती त्वरित होऊ शकते. त्याच्यानंतर भौतिक प्रकृतीचे 3 गुण सांगितलेले आहेत.
त्या 2 गुणाच्या अनुसरून मानवी समाजाचे 4 विभाग करण्यात आलेले आहेत. भगवान म्हणतात की या अवस्थेतच मी कर्ता जरी असलो तरी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. त्याच्यानंतर पुढे सांगण्यात आलंय की कोणत्याही कर्माने भगवान बद्ध होत नाही आणि त्यांना कुठल्याही कर्मफलाची अपेक्षा नसते. हे जे मनुष्य जाणतो तो जाणणारा मनुष्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही असं पुढं सांगितलेलं आहे. आणि कर्माची गुंतागुंत अत्यंत कठीण आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्याकरता कर्म, विकर्म आणि अकर्म हे योग्य रीतीने जाणून घेतलं पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि हे जे सत्य जाणून घेण्यासाठी आध्यात्मिक गुरुची हे करायचं, सेवा करण्याची सांगितलेलं आहे आणि त्यांना जाऊन प्रश्न विचारणे आणि त्यांच्याकडून हे आत्मसाक्षात्काराचं ज्ञान प्राप्त करून घेण्यास सल्ला देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हरे कृष्णा प्रभूजी, खूप छान. धन्यवाद. आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक गुरूंकडून आपण मार्गदर्शन घेणे, ज्ञान घेणे. खूप छान प्रभूजी. तुम्ही अख्खा अध्यायच अगदी सगळ्यांच्या डोळ्यासमोरून आणला. खूप छान. हरे कृष्णा. आपण लगेच सुरू करूया. की कालचा आपला 4था अध्याय होता ज्ञानयोग. भगवंत आपल्याला आता रोज काय म्हणू शकतो, आजचा आपला 5वा अध्याय आहे. जर आपण पाहिलं तुमच्या गीतेच्या अध्यायामध्ये आजच्या अध्यायाचं नाव असेल कर्म संन्यास योग. आपल्या गीतेच्या पुस्तकामध्ये पण प्रभुपाद यांनी सांगितलं आहे कर्मयोग आणि कृष्ण भावना भावित क्रिया. तर कृष्ण भावना भावित क्रिया किंवा कर्म संन्यास योग, कर्म करता कसं करायचं हे आपल्याला 3ऱ्या अध्यायात सांगितलं, किंवा कर्मकांड काय आहे आणि मग त्या कर्मकांडाचा कर्मयोग कसा होतो, कर्मयज्ञ काय आहे, विहित कर्म काय आहे, हे कुठेतरी 3ऱ्या अध्यायात पाहिल्यानंतर भगवंत पुन्हा ते कर्म करण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कर्म करा, पण ते कर्माचं फळ जे आहे ते तुम्ही मला अर्पण करा किंवा माझ्या आनंदासाठी करा. मग मी कोण आहे, म्हणजे परमात्मा कोण आहे, भगवंत कोण आहे. जर आपल्याला त्या कर्माचे आपल्याला योग करायचा असेल तर ज्ञान घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून कुठेतरी ज्ञानयोग हा 4था अध्याय आपला होता. आणि मग भगवंतांनी आपल्याला भगवंतांबद्दल सांगितलं की भगवंत परमात्मा कोण आहेत, किंवा आपल्याला ह्या तत्वज्ञानाचा इतिहास कुठेतरी, ह्या गीतेचा इतिहास, या ज्ञानाचा इतिहास कुठेतरी काल आपल्याला सांगितला. आणि हे सगळं सांगत असताना भगवंतांनी त्यांच्यातला आणि आपल्यातला, म्हणजे भगवंत परमात्मा आणि आपल्यातला सामान्य जीव किंवा आपण मनुष्य प्राणी किंवा ह्या 84 लक्ष योनी मधल्या आपली मनुष्य, आपण सध्या मनुष्य जन्मात आहोत, हो की नाही. तर याच्यातला कुठेतरी फरक सांगितला. या भौतिक प्रकृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, पण भगवंत हे अवतीर्ण होत असतात. आणि मग ते केव्हा अवतीर्ण होतो, ते कशासाठी अवतीर्ण होतात, हे कुठेतरी आपण कालच्या अध्यायात बघितलं. आणि ज्ञान घेऊन, म्हणजे ते आध्यात्मिक ज्ञान घेऊन, ते दिव्य ज्ञान घेऊन आपल्याला कर्म करायचं आहे. पण मग ते कर्म करताना ते इतकं गुंतागुंतीचं आहे की पुन्हा त्याचे 3 प्रकार पडतात. पुन्हा ते 3 भागांमध्ये विभागलं जातं. मग एक आहे पापकर्म, ज्याला तुम्ही विकर्म म्हणू शकतात. एक आहे तुम्ही भौतिक इच्छांसाठी किंवा तुमच्या इंद्रिय इच्छांसाठी, इंद्रिय विषयांसाठी, इंद्रिय तृप्तीसाठी तुम्ही कर्म करतात, किंवा एक विहित कर्म आहे, आपलं कर्तव्य बुद्धी म्हणून तुम्ही ते कर्म करतात. ती सकाम कर्म, ज्याला तुम्ही पुण्यकर्म सुद्धा म्हणू शकतात, तर तेही तुम्ही करतात. पण हे सगळं केल्यानंतर तुम्ही पुन्हा कर्मयोगामध्ये, कर्मबंधनामध्ये अडकतात. आणि मग पुन्हा जन्म मृत्यू, आणि मग जन्म मृत्यू, एका जीवाचा प्रवास किती आहे. आपण काल पाहिलं की आपण एका ब्रह्माचा दिवस, एक कल्प जो आहे, म्हणजे एक दिवसामध्ये आपली पृथ्वीची उत्पत्तीही होते आणि त्यांचा जसा रात्र होते तेव्हा पृथ्वीचा प्रलयही होतो. ह्या संपूर्ण भौतिक प्रपंचाचा प्रलयही होतो, भौतिक सृष्टीचा, भौतिक प्रकृतीचा. तर एवढ्या मोठ्या दिवसामध्ये आपण किती जन्म घेतो, किती आपण योनींमधून फिरतो आहोत. आता आपण मनुष्य योनीमध्ये आलेलो आहे, मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत. आणि मग आपलं कर्तव्य काय आहे, मग आपल्याला काय करायचं आहे. आणि मग म्हणून आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही कर्माचा कर्मयोग करा.
म्हणजेच काय, आपल्याला तिसरा जो भाग आहे अकर्म. अकर्म काय आहे की भगवंताच्या आनंदासाठी करा, भगवंताला कर्मफळ अर्पण करा. हे कुठेतरी कालच्या अध्यायात सांगितलं. पण पुन्हा प्रश्न आहेच की आता मग मी कसं समजायचं, मला कसं कळणार काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आणि मग त्याच्यासाठीच आपल्याला आध्यात्मिक गुरु. पण मग आध्यात्मिक गुरु कसे आले पाहिजेत, तर ते परंपरेतून आले पाहिजेत. मग कुठल्या परंपरा आहेत, तर 4 परंपरा आहेत. जे भगवंतांनी हे जे ज्ञान दिलं, हे प्रथम ज्ञान कोणाला दिलं, त्या 4 परंपरा कुठल्या आहेत, तर कालच्याच आपण अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की ब्रह्म परंपरा आहे, लक्ष्मी परंपरा आहे, त्याच्यानंतर शिव परंपरा आहे आणि कुमार परंपरा आहे. याला आपण संप्रदाय सुद्धा म्हणतो की कुमार संप्रदाय आहे, ब्रह्म संप्रदाय आहे, लक्ष्मी संप्रदाय आहे. की तो जो गुरु शिष्य या साखळीतून जे ज्ञान आलेलं आहे, की अशाच साखळीतून की अशाच गुरूंकडनं आपण ज्ञान घेणं अपेक्षित आहे. आणि मग परत नुसतं ज्ञान घ्यायचं का? कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की श्रेष्ठ काय आहे? तर नुसतं ज्ञान घ्यायचं. मी सगळी माहिती वाचली, सगळं केलं. पुस्तक बंद केलं, विषय संपला, क्लास संपला 18 दिवसानंतर. मग काही फायदा आहे का? नाही. तर त्या ज्ञानाचं अनुशीलन, आपण जे ज्ञान घेणार आहोत त्याच्यानुसार आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्याला मोक्ष काय आहे हे कुठेतरी माहिती मिळते आहे. तर तो मोक्षापर्यंत पोहोचायचा प्रवास मोठा असला तरी सुरुवात कुठेतरी करायची आहे. आणि म्हणून आता आपण 5व्या अध्यायाकडे वळणार आहोत. तर 5वा अध्याय काय आहे, तर आपल्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे संन्यास किंवा कर्मयोग. मग कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ? कर्मयोग विशिष्यते असं भगवंत आजच्या अध्यायात सांगता आहेत. मग निष्काम कर्म जे आहे ते कसं बंधनातून मुक्त करतं, आणि मग भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा शांती सूत्र काय आहे किंवा, तर ते कुठेतरी आजच्या अध्यायामध्ये बघायचं आहे. आजचा अध्याय छोटा आणि छान आहे, कळायला सुंदर आहे. आता आजच्या अध्यायाचा पहिलाच अर्जुनाचा गोंधळ उडालेला आहे. आपला पण गोंधळ उडलेला आहे की रोज काहीतरी, आज काहीतरी कर्मयोग सांगितला आहे, पहिल्याच दिवशी काय स्थिताधीर मुनींची लक्षणं सांगितली, मग काल मध्येच कुठेतरी ज्ञानयोग आला. अर्जुनाचा गोंधळ उडाला आहे. अर्जुन तर श्रेष्ठ असा होता, पण आपल्या सामान्यांचा सुद्धा गोंधळ उडाला आहे. आणि आपल्या सामान्यांचाच एक आपण काय म्हणू शकतो, आपण त्या मनातला प्रश्न अर्जुनांनी विचारलेला आहे. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणतायत, हे श्रीकृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगतात आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांमध्ये कोणता अधिक फायदेशीर आहे? मग अर्जुनाचा प्रश्न आहे की एकीकडे तुम्ही कर्माची प्रशंसा करत आहेत, कर्म कर, कर्मयोग श्रेष्ठ आहे, तू कर्माचा यज्ञ कर्म विहित कर्म काय आहेत वगैरे सगळं 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 सांगितलं. म्हणजे आणि सांगतायत की अर्जुना उठ, शस्त्र धर, धनुर्धर, तुझी जे गांडीव आहे ते धर आणि युद्धासाठी तयार हो, असं कर्म करायला सांगता आहेत. पण दुसरीकडे काय म्हणता आहेत, दुसरीकडे कसली प्रशंसा करता आहेत की भक्ती योगाची प्रशंसा करता आहेत. दुसरीकडे स्थिताधीर मुनींची लक्षणं काय आहेत हे सांगता आहेत. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे की अर्जुनाच्या ज्या मनामध्ये ज्या शंका होत्या की आपल्याच आपतेष्ठांबद्दल करुणा निर्माण झाली होती आणि तिथे भगवंत ज्ञान देत आहेत. ज्ञान काय सांगितलं की मुळात आपली ओळख काय आहे, आपण कोण आहोत, आपण शरीर नाही, आपण एक आत्मा आहोत. मग दुसरा पुढचा लगेच प्रश्न होता, पुढची लगेच शंका काय होती की आनंद नाही, मला कसा आनंद मिळेल, हे तर सगळे माझेच आहेत. मग भगवंत तिथे सांगतायत, तू एक क्षत्रिय म्हणून जन्माला आलेला आहेस, तुझ्याकडे क्षत्रिय गुण आहे, तू एक उत्कृष्ट धनुर्धारी आहेस. त्यामुळे तुझं विहित कर्म काय आहे की तुझ्या प्रजेचं रक्षण करणं, तुझ्या राज्याचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं. त्यामुळे तुला असं तू हातामधनं तू शस्त्र बाजूला सोडून टाकू शकत नाही. तुला तुझं कर्म केलंच पाहिजे, ते कर्तव्य बुद्धीने तुला पार पाडलंच पाहिजे. आणि जेव्हा तू कर्म आनंदाने करशील किंवा भगवंताच्या आनंदासाठी करशील, मग लगेच पापी प्रतिक्रिया हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर, दोघांचं उत्तर साधारण एकात एक अडकलेलं आहे. मग तिथं बुद्धियोग म्हणजे भक्तियोग, की त्या कर्मकांडाचा कर्मयोग म्हणजे आपण जे कर्म करतो आहोत
ते भगवंताला जेव्हा अर्पण करतो, त्याच्या आनंदासाठी करतो, त्याच्या फळाची अपेक्षा न करता करतो, तर ते काय होतं की ते आपण भगवंतासाठी करतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या बंधनात आपण अडकत नाही. आणि मग पुन्हा तेच की पारिवारिक परंपरा नष्ट होतील, तिथेही भगवंत कर्मयोग विहित कर्म काय आहे हेच सांगत आहेत. आणि हे सगळं सांगत असताना परत भगवंतांनी कालच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं, परंतु जो आत्म्यातच रममाण आहे, म्हणजे जो भगवंताशी एकरूप झालेला आहे किंवा भगवंत आध्यात्मिक प्रवास त्याचा पुढे पुढे चालू आहे किंवा उत्तम पद्धतीने सुरू आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, म्हणजे असे ते भगवंताशी एकरूप होता होता त्यांना आपल्याच आतमध्ये असलेल्या परमात्म्याचं क्षीरोदक्षाय विष्णू यांचं त्यांचं दर्शन होतं आहे, आत्मसाक्षात्कार होतो आहे, जो केवळ आत्म्यातच तृप्त आहे. ते ते कारण की त्या आध्यात्मिक अनुभूतीमध्ये आहेत, त्या आनंदामध्ये आहेत. मग त्यांच्यासाठी विविध आपले हे जे विहित कर्म आहेत, विहित कर्तव्य आहेत, ते कर्तव्य मुळी उरतच नाही. कारण की त्यांच्यासाठी एकच कर्तव्य आहे, भगवंताची सेवा, भगवंताचं नाम, भगवंताशी एकरूप होणं, हेच त्यांच्यासाठी कर्तव्य उरलेलं आहे. त्यामुळे जे मनुष्य प्राण्याला, जे सामान्य लोकांसाठी जे कर्तव्य कर्म आहेत, की जे करून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतात, ते मुळी कर्तव्य उरतच नाही. आणि मग पुढे सांगता आहेत, आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पडण्याचा कुठलाही हेतू नाही किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नसते, कारण की ते ऑलरेडी भगवंताशी एकरूप झालेले आहेत. आध्यात्मिक पायरीची किंवा आध्यात्मिक प्रवासाचे पुढचे पुढचे टप्पे त्यांनी पार पाडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जे कर्म जे आहेत, मग आपले विहित कर्म काय आहेत, त्यातलं एक कर्म आहे हे पर्यंत कालच्या अध्यायात सांगितलं, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था सर्व कर्म यज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. द्रव्य यज्ञ म्हणजे आपल्याला दानादी कर्म सांगितलेले आहेत, की दान करा, श्रेष्ठ दान आहे, तपस्या करा, दान करा, यज्ञ करा, हे श्रेष्ठ असे कर्म आहेत. भगवंताचं ज्ञान घ्या, ध्यान करा, हे असे श्रेष्ठ विहित आपले कर्म आहेत. पण मग इथे भगवंत सांगत आहेत की हे सगळ्यामध्ये आपण घेता घेता आपण कर्म करता करता आपण भगवंताच्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती करणार आहोत किंवा त्या पायऱ्या आहेत, त्या एक एक टप्पे चढत चढत आपल्याला दिव्य ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. म्हणजे कुठेही आपण कुठलेही कार्य काहीही करायला सुरुवात केली तरी शेवट काय आहे, त्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती, त्याच्यानंतर आपल्याला आत्मसाक्षात्कार होणार आहे, त्याच्यानंतर आपण भगवंतापर्यंत त्या भक्ती योगापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि म्हणून इथे काय सांगता आहेत पुन्हा, की म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानरूपी शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. मग पुन्हा 4था अध्यायात सांगितलं की तुझ्यामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार भरलेला आहे, त्याला आपल्याला तो जो मोह, तो मोहाचा जो संभ्रम तयार झालेला आहे, तो आपल्याला त्याला छेदून टाकायचा आहे. तर कशाने छेदायचा आहे, तर ज्ञानरूपी शस्त्राने छेदायचा आहे. तिथे ज्ञान आलं, तिथे अज्ञानाचा तो संभ्रम जो आहे तो आपोआप गळून पडणार आहे. आणि म्हणून तू उभा राहा आणि लढायला तयार हो, असं अडून अडून पुन्हा पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि म्हणून अर्जुनाचा गोंधळ उडलाय की नेमकं काय, कर्म करायचं का ज्ञान घ्यायचं, भगवंतापर्यंत भगवंताची भक्ती करायची आणि भक्तीमध्ये लीन व्हायचं, सगळं सगळं सोडून जायचं आणि भगवंताची फक्त भक्ती करायची आणि मोक्ष मार्ग मिळवायचा. हा प्रश्न पडला आहे की नाही, तुमच्या मनातही असेल. लगेच भगवंत त्याचं निराकरण करत आहेत. श्री भगवान वाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभौ तयोस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते. मग इथे भगवंत सांगतायत कर्मयोगो विशिष्यते. परमात्म्याने उत्तर दिले आहे, भगवंताने उत्तर दिले आहे, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु ह्या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा आहे की कर्मयोग की भक्तियोग, किंवा म्हणजे कर्माचा त्याग की भक्ती. मग आता इथे आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे की नेमका त्याग म्हणजे काय, त्यागाची व्याख्या काय आहे, आणि मग भक्ती म्हणजे काय. तर हे आपण आपल्या ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला समजावून सांगत आहेत. मुक्तीसाठी दोन्हीही म्हणजे दोन्ही रस्ते आहेत, पण त्यातल्या त्यात भक्ती मार्ग जो आहे हा पेक्षा भगवंत सांगतायत की तुम्ही हा श्रेष्ठ आहे.
हा कर्माचा त्यागापेक्षा भक्ती मार्ग जो आहे हा श्रेष्ठ आहे. मग तुम्ही भक्ती मार्ग म्हणजे काय, तर भक्ती सेवेत तुम्ही कर्म करा. म्हणजे हे तुम्ही कर्म त्यागापेक्षा, म्हणजे कर्माचा त्याग म्हणजे काय, सगळं सोडून द्यायचं आणि कुठल्या तरी वनामध्ये जायचं, जंगलामध्ये जायचं, हिमालयात जायचं आणि जप करायचा, तपस्या करायची. तर म्हणजे कर्मच करायचं नाही, हा कर्माचा त्याग. पण तुम्ही प्रपंच करून तुम्ही परमार्थ साधता. प्रपंच करता करता परमार्थ साधता आहे, त्याला भगवंतांनी कर्मयोगो विशिष्यते, ते जास्त श्रेष्ठ आहे असं इथे सांगितलेलं आहे. आपल्याकडे लगेच एक छोटीशी गोष्ट आहे इथे, ही पण भागवतम मधली कथा आहे. तर तुम्हाला इथे नृगराजाची गोष्ट आहे. तर नृगराजा जो होता तो पण एक असा उत्तम असा राजा होता आणि आपलं राज्य छान पद्धतीने सांभाळत होता आणि आपल्या प्रजेला सुखी ठेवण्यासाठी त्यांना आनंद ठेवण्यासाठी ते वेगवेगळे यज्ञ करत असत, दान करत असत. नुसतं यज्ञ नाही, तर यज्ञामध्ये ते अगदी यथाशक्ती दान करत असत, दानकर्म करत असत. आणि मग काय होतं, एकदा असंच त्यांनी खूप म्हणजे यज्ञ करायचं आणि यज्ञ केला आणि त्याच्यासाठी यथाशक्ती दान करायचं ठरवलं. आणि म्हणजे दान कोणाला होतं, जे ब्राह्मण जे आहेत त्यांना दान करण्यासाठी त्यांनी बोलवलं. मग एक ब्राह्मणाला आणि एका ब्राह्मणाला किती दान करायचं, तर 10,000 गायी. नुसत्या गायी नाही, तर त्या गायींना सुद्धा सुशोभित असा आणि सगळे अलंकार वगैरे परिधान करून, उत्तम उंची वस्त्र वगैरे घालून अशी गाय जी आहे, अशी एक गाय, अशा 10,000 गायी त्यांना दान करायच्या ब्राह्मणाला, असं त्यांनी ठरवलं आणि ते त्यांनी करायला सुरुवातही केली. मग दान करताना आपण संकल्प वगैरे सोडतो, त्या पद्धतीने त्यांनी एका ब्राह्मणाला दान केलं. 10,000 गायींचं दान झालं. मग तो ब्राह्मण त्या गायी घेऊन निघाला. तो गायींचा 10,000 गायींचा कळप त्या हळू पुढे चालला आहे. मग त्या गायींमधली, त्या 10,000 गायींमधली एक गाय जी आहे, ती तो कळप सोडला आणि पुन्हा माघारी परततेय राज्याकडे जाते आहे. ब्राह्मणांचं इथं सुरूच आहे, राजांचं इथं सुरूच आहे, की आपला एक ब्राह्मण गेला तर आता पुढचा ब्राह्मण त्याला दान द्यायचं. असं त्यांचं ते इकडे सुरू आहे आणि एकीकडे जे 10,000 गायी ऑलरेडी दिल्या होत्या, त्यातली एक गाय परत पळून इकडे आलेली आहे. पण आता गायीसारख्या गायी, थोडीच आपण काही त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकतो आहे. तर ती ह्या गायींच्या कळपामध्ये मिसळली. मग दुसरा ब्राह्मण आला. त्याला आपण जो काही संकल्प विधी करून त्या दुसऱ्या 10,000 गायींचं दान दिलं गेलं. आणि जी गाय जी पळत आली, तिच्या मागोमाग त्या ज्या ब्राह्मणाला दिली होती त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे तो पण तिच्या मागोमाग इथे तिला घ्यायला आला. तर तो बघतोय की एक ब्राह्मण दुसरा 10,000 गायी ऑलरेडी तो घेतो आहे आणि म्हणजे घेतल्या आहेत ऑलमोस्ट. तर मग ते म्हणाले की ह्या कळपामध्ये माझी गाय आलेली आहे. मग त्यांनी सांगितलं की असं झालं. तर राजा म्हणे, पण आता मी यांना हे दान दिलेलं आहे, तर मी तुम्हाला दुसरी गाय देतो तुम्हाला. तर ते म्हणाले की नाही, तुम्ही मला ऑलरेडी दान दिलेलं आहे, तर तुम्ही माझं दान जे आहे ते तुम्ही परत घेऊ शकत नाही. दिलेलं दान तुम्ही परत नाही घेऊ शकत. आणि तर दुसरा ब्राह्मण म्हणतो, आता ही गाय मला दिलेली आहे. ह्या 10,000 गायी माझ्या झालेल्या आहेत. त्यामुळे यातली गाय मी तुम्हाला परत नाही करू शकत. आणि मग असं दोन्ही ब्राह्मणांना एकाच गायीचं दान केलं गेलं. आता तिथे राजाची काही चुकी नव्हती. कारण की गायीसारख्या गायी दिसतात. राजाने दोघं ब्राह्मणांना समजावण्याचा प्रयत्न केला, की मी एका गायीच्या बदल्यात तुम्हाला गायी देतो, 10,000 गायी देतो. अजून एक्स्ट्रा त्यात अशाच सुशोभित अलंकार, उंची वस्त्र वगैरे. पण ते म्हणे नाही, मला अजून लोभ नाही. जे माझं दान आहे ते मी न्यायला आलेलो आहे. दुसरा ब्राह्मण पण तेच सांगतो. पण अशा पद्धतीने दोघांनाही, कारण की एक गाय दोघांना कशी देणार? आणि मग दोघंही ब्राह्मण नाखुश होतात आणि ते शेवटी राजाला सुद्धा आनंद होत नाही. पण तो दिवस निघून जातो. ते ब्राह्मण आपापल्या घरी जातात आणि कालांतराने हळू कुठेतरी त्या गोष्टीचा राजाला विसरही पडतो. राजा आपलं राज्य चालू ठेवतो. त्याच्यानंतर तो वृद्ध होतो. वृद्ध झाल्यानंतर काय म्हणू शकतो, की देह हळू जीर्ण व्हायला लागतो. त्यांचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्यांना
यमलोकातले देव यमदूत जे आहेत ते घ्यायला येतात आणि मग त्याच्यानंतर ते बघतात. आता आपल्याला हे माहिती आहे, की आपल्या सगळ्यांनी आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याची नोंद कुठेतरी भगवंताकडे असते. आणि मग ह्या नृगराजाची नोंद सुद्धा त्यांनी पाहिली. तर ते अत्यंत खुश झाले कारण की राजांनी खूप चांगली उत्तम असं राज्य पार पाडलेलं आहे. उत्तम कर्म केलेली आहेत. कुणाला दुखवलेलं नाही आहे. पण कुठेतरी ह्या अ, दो ह हे सगळं बघतायत पण एके ठिकाणी त्यांना दिसलं, की त्यांनी 2 ब्राह्मणांना दुखवलेलं आहे. आणि त्यांच्याकडून ते 2 ब्राह्मणांना दुखवलेलं असल्यामुळे त्यांना त्याचा पापकर्म लागलेला आहे. त्याचा दोष त्यांना लागलेला आहे. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, की त्यांनी विचारलं, की "तुम्हाला आधी पुण्य भोगायचं आहे, उपभोगायचं आहे का पाप भोगायचं आहे?" तर नृगराजा म्हणाले, "नाही, मला आधी पाप भोगायचं आहे." आणि मग त्यांना पुढचा जन्म सरड्याचा मिळतो. आणि मग सरड्याचा जन्म मिळाल्यानंतर ते बरेच दिवस इकडे-तिकडे असे जंगलात फिरत असतात तो सरडा म्हणून. पण एकदा एका विहिरीत पडतात आणि जवळ-जवळ असे 1000 वर्ष जे आहेत लोटल्यानंतर ते त्याच विहिरीमध्ये सतत प्रयत्न करतायत, की बाहेर पडायचा, बाहेर पडायचा. पण ते काही केल्या बाहेर पडत नाही. तो सरडा काही बाहेर येत नाही. जवळ-जवळ 1000 वर्षांनी त्याच जंगलामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना घेऊन विहारासाठी आलेले असतात. आणि मग ती मुलं जेव्हा खेळत असतात, तेव्हा ते बघतात, की त्यांना ती विहीर दिसते आणि विहिरीत लहान मुलं सहज डोकावतात की नाही, तशी डोकावून पाहिलं. बघितल्यावर लक्षात आलं, की इथे हा सरडा जो आहे तो खूप प्रयत्न करतोय, पण काही केल्या तर काही वर येऊ शकत नाही. मग त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सांगितलं. भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी बघता क्षणीच ओळखलं, की हा मृगराजा आहे आणि त्यांनी त्या सरड्याला अलगद बाहेर काढलं. बाहेर काढल्याबरोबर मृगराजाला, त्या सरड्याला आपला आधीचा जन्म आठवला आणि त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली आणि त्यांना समजलं, त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली आणि क्षमा मागताना म्हणाले, की "मी कुठलंही कर्म केलं तर हे माझ्या आनंदासाठी केलं. मी कुठलंही कर्म मी राजा आहे. माझ्या प्रजेच्या आनंदासाठी केलं. मी ते कर्म तुम्हाला अर्पण नाही केलं. तुमच्या आनंदासाठी नाही केलं आणि म्हणून मला त्या कर्माचा परिणाम भोगावा लागला." आणि ह्या गोष्टीतनं आपल्याला पण भगवंतांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचा तिथे उद्धार झाला. म्हणजे आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे, की ह्या गोष्टीतनं आपल्याला तात्पर्य किंवा शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे, की आपण जे काल शिकलो, की कर्मबंधन, की तुम्ही अ, अर्जुनाच्या मनातली जी भीती आहे, की हे माझेच आप्तेष्ट आहेत, माझेच ज्येष्ठ आहेत. तर यांना जर मी अ, मारलं तर मला पाप तर नाही लागणार. हे जे कर्मबंधन जे आहे, जे आपण भगवंताला कर्म अर्पण केलं, भगवंताच्या आनंदासाठी केलं, भगवंत करता आहेत म्हणून केलं, तर आपल्याला त्याचा दोष लागत नाही. जसा नृगराजाला लागला, तसा आपल्याला लागत नाही. मग आपल्याला हे कर्म जे आपण पाहिलं, की भगवंताला ते अर्पण करायचं. मग कर्मयोग विशिष्य ते सांगताना पुढे आपल्याला त्याग काय आहे, तर त्यागाची योग्य समज असणं गरजेचं आहे. मग जसं आता मी मगाशी म्हटलं, की सगळं सोडायचं आणि कुठल्यातरी जंगलात, हिमालयात जायचं का? तर नाही. त्याच्यावर सुद्धा इथे वर्णन भगवंताने दिलेलं आहे. प्रपंचीकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभिः परित्यगो वैराग्य फाल्गु कथ्यते. मोक्षप्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात, की ही त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असतो. मग आता इथे भगवंतांनी फल्गु वैराग्य आणि युक्त वैराग्य ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, तुम्हाला इथं फल्गु वैराग्य इथे सांगितलेलं आहे, की ह्या 2 गोष्टी, या 2 संकल्पना ज्या आहेत, तर त्या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. की फल्गु वैराग्य काय आहे आणि युक्त वैराग्य काय आहे? तर आपण जे गेले 2 दिवस शिकतो आहोत, तर फल्गु वैराग्य म्हणजे काय, की आपण सगळ्या कर्माचा त्याग करायचा. म्हणजे सगळं कुठलंही कर्म जे आहे, काहीही करायचं नाही. प्रपंच सोडायचा, सगळं घर-दार सोडायचं, सगळं सोडायचं आणि जायचं कुठल्यातरी जंगलात जायचं, हिमालयात जायचं. तर हे झालं फल्गु वैराग्य. आणि मग तिथे आणि युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीचा त्याग नाही करायचा.
आपण प्रपंच करायचा, पण प्रपंच करताना, कर्म करताना ते कर्माच्या फळाचा त्याग करायचा. ते कर्म जे आहे ते भगवंताच्या आनंदासाठी करायचं. आणि हा मेन बेसिक फरक आहे, की पण मग पलगू वैराग्य म्हणजे जे कर्माचा त्याग करतात, त्यांचं काय होतं? मग आपण एक मिथ्याचारी म्हणून आपण दुसऱ्याच अध्यायात शिकलेलो होतो. तिसऱ्या अध्यायामध्ये सॉरी, की मिथ्याचारी योगी कसा असतो, की त्याला सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. पण तरी शेवटी भौतिक प्रपंचाच्या, भौतिक गोष्टी ज्या आहेत, त्यांची मनाला कुठेतरी हुरहूर लागलेली आहे. त्यांची इच्छा मनामध्ये प्रकट होते आहे, व्यक्त होते आहे. हो की नाही? म्हणजे मनापासून त्याग केलेला आहे का? नाही. वरकरणी जो त्याग आहे, पण मनामध्ये इच्छा प्रकट होत आहेत, म्हणजे तो मिथ्याचार झाला की नाही? मग पलगू वैराग्यामध्ये तुम्ही सगळं त्याग केलं आहे. सगळं तुम्ही कुठल्यातरी आश्रमात निघून गेलात. कुठेतरी हल्ली हल्ली भरपूर सेंटर्स असतात, की तुम्ही इथे जा, तिथे जा. हल्ली तर कलियुगात तर भरपूर काय-काय निघालेलं आहे. पण मग काय होतं, तिथे गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, महिना, मग पुन्हा आपल्याला आपल्या घराची आठवण येते. आपल्याला त्या भौतिक घराची म्हणण्यापेक्षा त्या भौतिक ज्या गोष्टी आहेत, त्यांची आपल्याला आठवण येते किंवा मनामध्ये त्याची इच्छा प्रकट होते. म्हणजे इंद्रिय इच्छा ज्या आहेत, त्या पुन्हा कुठेतरी वर डोकावता आहेत. नियंत्रण जे आहे, आपण म्हणतो संयम जो आहे, तो पूर्णपणे होतो आहे का? तर नाही. तर हे झालं पलगू वैराग्य. याच्या उलट युक्त वैराग्य, की हळू तुम्ही प्रपंच करता त्याच्या फळाचा त्याग करा. ते भगवंताला अर्पण करा आणि मग हे करता तुम्ही हळू भक्ती करा. तुम्ही नामजप करा. तुम्ही भगवंताची सेवा करा आणि भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर हे आहेत, हे 2 गोष्टी आहेत. आणि मग पलगू वैराग्य आणि युक्त वैराग्य. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते आहे, त्याचं मला तुम्ही उत्तर द्या. की आता तुमच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असेल, बरोबर? तुमच्या हातात किंवा आपल्या घरात तर हल्ली एक मोबाईल नसतो. जेवढे माणसं आहेत तेवढे मोबाईल असतात. हल्ली लहान मुलांना सुद्धा कोरोनानंतर सगळ्यांचे स्पेशल मोबाईल झालेले आहेत, ऑनलाईन शाळेमुळे. तर मला सांगा, हे मोबाईल जे आहे त्याचा त्याग करायला पाहिजे का नाही? किंवा हरे कृष्णा, तुम्ही हँड रेस करून मला सांगू शकतात. मला आणि आता कोणीतरी वेगळ्याने उत्तर अपेक्षित आहेत. हा, अरुण जाधव बोला. अरुण प्रभूजी बोला. तुम्ही अनम्यूट करू शकताय. हा, हे आजकालचं अत्यंत उपयुक्त आणि परिपूर्ण साधन असल्यामुळं त्याचा त्याग करता येणार नाही, पण त्याचा वापर कमी केला पाहिजे. त्याग एकदम करणं शक्य नाही, कारण आजकालच्या जगात मोबाईलशिवाय कदाचित असं म्हणता येईल की जगणं सुद्धा अवघड झालंय. त्यामुळे त्याग करणं होणार नाही, पण त्याचा वापर कमी केला पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणजे आता प्रभूंनी सांगितलं की आपण त्याग नाही केला पाहिजे, पण त्याचा वापर कमी केला पाहिजे. हो की नाही? चांगला प्रयत्न आहे प्रभूजी. आपण आता तुम्ही मला सांगा की तुम्ही ही जी भगवद्गीता शिकता आहात, ही कशावर शिकता आहात प्रभूजी? मोबाईलवर. मग तुम्ही जर मोबाईलचा त्याग केला तर तुम्हाला भगवद्गीता शिकता येईल का? नाही ना, मग मी तेच म्हणतो ना, त्याग करून चालणार नाही, पण त्याचा वापर कमी केला पाहिजे. भगवद्गीता किंवा महत्वाचं असं काही वाचून झाल्यानंतर वापर नाही, मग वापर कमी म्हणण्यापेक्षा आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. असंही म्हणतात. कुठलीही गोष्ट जी आहे की जिचा आपण भगवंतासाठी किंवा अध्यात्मासाठी किंवा कुठल्या तरी दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, तर अशा म्हणजे त्या गोष्टीचा त्याग न करता, ही त्यागाची समज आहे, योग्य समज आहे. त्याग म्हणजे गोष्ट टाकून देणं नाही, कर्म टाकून देणे किंवा कर्म सोडून देणे नाही. तर तुम्ही ते कर्म करा, पण ते कर्म करता तुम्ही भगवंताची आठवण करा किंवा भगवंताला अर्पण करा. भगवंताला स्मरून ते कर्म करा. जसं आता आपण मोबाईलचं उदाहरण पाहिलं. मग इथे भगवंतांना तेच सांगायचं आहे की त्यागाची योग्य समज जी आहे ती कुठेतरी इथे भगवंतांना सगळ्यांना सांगितलेली आहे. आता आपण लगेच पुढे जातो आहोत. हरे कृष्णा. मग कर्मयोग की कर्मसन्यास. मग आता कर्मयोग आणि कर्मसन्यास याच्यातलं सुद्धा आपल्याला थोडासा फरक समजून घ्यायचा आहे. श्रेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती.
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही, जो सदैव संन्यासी समजला जातो, हे पराक्रम अर्जुना, सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवू पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. मग आता इथे पुन्हा आपल्याला भगवंतांनी काय सांगितलं आहे, जसं आपण आता मोबाईलचंही उदाहरण घेतलं, की कर्मयोग करता करता, की कर्मयोग की कर्मसन्यास. मग आपल्याला संन्यास म्हणजे काय, की त्याग. मग कशाचा त्याग, तर फळाचा त्याग. मग आपण जे कर्म करतो आहोत, आपल्या वाटेला कुठलंही कर्म असेल, काल आपण 4 वर्णाश्रम धर्म शिकलो, हो की नाही? मग तुमच्यामध्ये कुठल्या गुणाचा प्रभाव जास्त आहे, तुमच्यामध्ये कुठला कौशल्य आहे आणि त्याच्यानुसार विभाजन. मग कदाचित तुमच्याकडे कुठलंही काम असेल, तर ते काम किंवा ते कर्म जे आहे ते तुम्हाला भगवंताच्या आनंदासाठी, भगवंताने तुम्हाला ते दिलेलं आहे. मग तुम्ही राजा आहात का तुम्ही रंक आहात? नाही. तर तुम्ही कुठल्याही ते तुम्हाला तुमचं कर्म जे आहे ते भगवंताने दिलेलं आहे आणि त्याच्या आनंदासाठी ते पूर्ण करायचं आहे. त्याचा द्वेष न करता करायचा आहे, की बऱ्याच वेळा आपण म्हणतो, "अरे यार, काय हे माझ्या वाट्याला आलं? हे काम मलाच करायचं का?" नाही. तुम्हाला ते आनंदाने करायचं आहे. आनंदाने का करायचं आहे? कारण की ते भगवंतांनी तुमच्यासाठी ते केलेलं आहे आणि ते भगवंताच्या आनंदासाठी तुम्हाला करायचं आहे. आणि मग ते कर्म आपल्याला कुठलंही कर्म करायचंच आहे, भगवंताच्या आनंदासाठी करायचं आहे. मग ते करताना फळाची अपेक्षा नको, की अरे मी एवढं सगळं केलं आणि मग त्याचा फायदा काय मला झाला? त्याचं फळ काय मला मिळालं? नाही. त्याच्या फळाची अपेक्षा न करता फळाचा त्याग करणं हेच कर्म संन्यास आहे. हाच त्याग आहे, हाच संन्यास आहे आणि त्यालाच कर्म संन्यास असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे, मग ती कुठलंही काम असेल, मग तुमचं ऑफिसमधलं एखादं काम असेल, मुलांचा अभ्यास असेल, तो प्रामाणिकपणे करा. तुमचं मग घरातलं एखादं असेल, गृहिणींच्या बाबतीत स्वयंपाक असेल, तो मनापासून करा, आनंदाने करा, की जेणेकरून त्याचा आणि तो भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणून त्याच आनंदाने करा. तर ते जे आहे, की हा झाला, की तो प्रामाणिकपणे करा. ती प्रोसेस जी आहे ती महत्वाची आहे. मग तो स्वयंपाक कसा होईल? आंबट होईल का? खारट होईल का? गोड होईल? सगळ्यांना आवडेल का? सगळे माझी स्तुती करतील का? मग नाही केली तर मग परत मग कोण म्हणेल उगाचच चुका काढतात, खारट झालं. हे बाकी सगळं सोडून द्या, की ऑफिसमध्ये मला प्रमोशन मिळेलच का? मी एवढं वर्षभर काम केलं, आज अप्रायझल झालं आणि माझं साधं प्रमोशन नाही मिळालं. मी एवढा अभ्यास केला आणि मला एवढेच मार्क मिळाले. नाही, तुम्ही अजिबात कर्माच्या फळाचा विचार न करता त्याचा त्याग करा. विचार नाही करायचा म्हणजे तो भगवंताला अर्पण. कर्मफळ हे भगवंताला अर्पण. आपण ती प्रोसेस जी आहे ते प्रामाणिकपणे करायचं. परिणामांचा त्याग करायचा, कृतीचा नाही, असं इथे भगवंत सांगता आहेत. इथे त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी गोष्ट आहे. पुन्हा एकदा हरिदास ठाकूर ही चैतन्य चरितामृत मधली गोष्ट आहे. तर चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभूंचे एक शिष्य होते हरिदास ठाकूर. त्यांना नामाचार्य सुद्धा म्हणत असत. त्यांना नामाचारी का म्हणत असत? कारण की ते आपल्याला आता आपण कालच्या अध्यायात पाहिलं, परवाच्या अध्यायात पाहिलं, नामजप करायचा 16 अक्षरी मंत्र किती वेळा? 108 वेळा. प्रभुपादांनी सांगितलं आहे 16 वेळा करा, हो की नाही? 16 माळा, 16 वेळा नाही, सॉरी, 16 माळाचा जप करायचा आहे. आपण सुरुवात केली का? केली तर करू किती करू? एखादी माळ करू, दुसरी माळ करू? नाही. हरिदास ठाकूर जे होते ते दिवसाला 3 लाख जप करत असत. त्यांना जवळजवळ दिवसाचे 24 तासामधले 16 तास किंवा त्याही पेक्षा जास्त त्यांना नामजप करायचा आणि तो रोज करत असत, सातत्याने करत असत. हरिदास ठाकूर हे मूळचे मुस्लिम होते आणि त्यामुळे जेव्हा ते भगवंताची भक्ती करत होते, कृष्ण भक्त झाले होते आणि वैष्णव झाले होते, भगवंतांचे नामजप करत होते, हे त्यांच्या धर्मातल्या लोकांना किंवा त्यांच्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना ते काही पसंत नव्हतं, आवडत नव्हतं. तर त्यामुळे काही ना काही करून की यांना याच्यातून बाजूला करायचं किंवा यांची भक्ती थांबवायची, त्यामुळे ते सतत प्रयत्नशील असत. तर एकदा त्यांचा गावचा काझी जो असतो
तर त्याने ठरवलं की याच्यातून बाहेर पाडायचं, याची हे इथं खंडना पाडायचीच. आणि म्हणून हरिदास ठाकूर जे त्यांच्या कुटीमध्ये रोज अं, त्यांचं जे नामजप करत असत, त्यांचा जो रोजची तपस्या आपण म्हणू शकतो ती सुरू असत. आणि मग एकदा त्यांनी ठरवलं की हे कसं यांना व्यत्यय आणायचा किंवा कसं बाजूला सारायचं. तर भरपूर विचार करून त्यांच्या मनात एक युक्ती आली आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक वेश्यास्त्री होती, तिला जाऊन ते भेटले आणि त्यांनी सांगितलं. तर वेश्यास्त्री म्हणाली, अच्छा हे काय माझ्यासाठी काय, हे लगेच तुमचं काम होऊन जाईल. आणि म्हणून त्या दिवशी ती खूप छान असे वस्त्र परिधान करून नटून थटून अशी तिकडे संध्याकाळी त्यांच्या त्या जिथं ते राहत होते तिथे गेली. आणि नेहमीप्रमाणे हरिदास ठाकूर जे आहेत ते नामजप करत होते. तिकडनं ती तिथे बघते की यांचं काहीतरी सुरू आहे आणि मग ती म्हणाली, मला तुमच्याशी बोलायचं आहे. हरिदास ठाकूर म्हणाले, नाही तुम्हाला थांबावं लागेल, माझा नामजप सुरू आहे, हा संपला की आपण बोलूया. मग संध्याकाळची रात्र झाली, रात्रीचा दुसरा दिवस उजाडला. मग हे परत तिथेच आपले बसलेले दिसतायत, परत त्यांच्या हातात नामजप आहे. ती वेश्यास्त्री परत घरी गेली सकाळी, परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आली, पुन्हा तेच, पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी गेली संध्याकाळी आली, बघती आपली हरिदास ठाकूर यांच्या हातात नामजपाचं ते माळ आहेत आणि ते सुरूच आहे, ते त्यांच्याच त्या तंद्रीमध्ये आहेत. तिसरा दिवस उगवला, चौथा दिवस उगवला, शेवटी काही केलं तिला राहावेना. तिने हरिदास ठाकूर यांना विचारलंच सकाळी जाताना की तुम्ही नेमकं असं काय करता आहेत की इथं मी समोर बसलेली आहे, इथं चांगले चांगले लोक माझ्यावर अनेक माझ्याशी संग करण्यासाठी किती लोक किती पैसे देत असतात आणि हे आणि मी स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्ही हे काय करतायत की साधं तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही, माझ्याशी बोलायला नाही, मी स्वतःहून आलेली आहे वगैरे असं ते विचारते प्रश्न. तर हरिदास ठाकूर म्हणतात, तुम्हाला खरंच मला ह्या प्रश्नाची अपेक्षा होती, तर तुम्हाला खरंच उत्तर हवं आहे का? तर हो म्हणे, मला, कारण की तुम्ही कुठल्या नेमक्या आनंदात आहात, मला ते किंवा तुम्ही असे काय, तर मला ते जाणून घ्यायचं आहे. तर मग ते म्हणाले की ठीक आहे, त्याच्यासाठी तुला काही गोष्टी कराव्या लागतील. तर ते म्हणे कुठल्या? तर सगळ्यात पहिले हे सगळे जे उंची वस्त्र, उंची अलंकार जे आहेत त्याचा त्याग करावा लागेल. त्याच्यानंतर तुझे हे जे केस जे आहेत त्याचं कर्तन करावं लागेल आणि भगवी वस्त्र परिधान करावे लागतील. आणि हे सगळं केल्यानंतर तू माझ्याकडे ये, मग मी तुला सांगते. ती वेश्यास्त्री होती, तिने खरंच ती घरी गेली. तिने तिच्या सगळ्या उंची वस्त्र जे असतील, जे अलंकार असतील, त्या सगळ्या गोष्टी तिने वाटून टाकल्या, दान करून टाकलं. त्याच्यानंतर तिचे केस जे आहेत ते कर्तन करून आली आणि त्याच्यानंतर तिने भगवी वस्त्र परिधान केली आणि हरिदास ठाकूर यांच्याकडे आली. आणि मग हरिदास ठाकूरांकडे आल्यानंतर त्यांनी तिला तुळशी माळ दिली. त्याने तिला हा 16 अक्षरी मंत्र सांगितला आणि सांगितलं की त्या तुळशीचं वृंदावन आहे तिथे बस आणि तिथे नामजप करायला लाग. आणि मग ती तिथे बसली आणि तिने तो नामजप सुरू केला आणि ती नामजप करायला लागली. कालांतराने तिकडनं हरिदास ठाकूर निघून गेले. पण नामजप केल्यामुळे तिच्यात बदल एवढा झाला, अंतर्बाह्य बदल जो असतो, तो अंतर्बाह्य शुद्धीकरण आपण जे नामजपचं जे काम आहे ते उत्तम पद्धतीने झालं आणि ती वेश्यास्त्रीची वैष्णवी झाली. अनेक लोक तिला भेटायला तिच्याकडे दर्शनाला येत होते की ही वेश्यास्त्रीची वैष्णवी झाली. तर हा बदल कसा झाला प्रश्न आहे की नाही. तर हरिदास ठाकूर हे कोणते नामचारी होते, दिवसाला 3 लाखापेक्षा जास्त नाम घेत होते ते. त्याचाच अर्थ ते आपण लवमात्र साधू संग, लवमात्र म्हणजे आपली पापणी, तर ती पापणी दिसते की म्हणजे मिटण्याचा सुद्धा त्याच्यापेक्षाही कमी कालावधी. तर आपण अशा साधू संघांच्या किंवा आपण या साधू संतांच्या जर आपण त्यांच्या आपण सान्निध्यात आलो तर त्याचा आपल्याला त्यांच्या त्या आध्यात्मिक तेजाचा म्हणा किंवा त्यांच्या त्या आध्यात्मिक गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो. तो शुद्ध सात्विक भाव आपल्यातला जागृत होतो. आणि त्यामुळे त्या वेश्यास्त्रीच्या बाबतीतही हेच झालं. 3 दिवस 4 दिवस ते तिथे हरिदास ठाकूर नाम घेत आहेत, तिच्या कानावर ते नाव जात आहे आणि त्यामुळे तिच्यातला कुठेतरी शुद्ध सात्विक भाव जागृत झाला. आणि म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर हिने ऐकलं सुद्धा
आणि तिने त्याच्यामध्ये तो आमूलाग्र बदल झाला. आणि त्यामुळे आपल्याला नामजप घ्यायचा, नामजप करायचा आहे किंवा आपल्यामध्ये अंतर्बाह्य कसा बदल होतो हे आपण त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. हे चैतन्य महाप्रभू मधनं त्या ह्या आपल्याला कथेमधनं दिसतं आहे. तर चैतन्य चरितामृत ह्या कथेमधनं आपल्याला दिसतं आहे. तर आता आपण पुन्हा भगवद्गीतेकडे वळूया. आता आता ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगता आहेत, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगत त्यक्त्वा करोति या लिप्यते स न पापेन पद्मपत्र निवांभसा. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. मग आतापर्यंत आपण कर्म करा, इंद्रिय विषयांचा त्याग करा, इंद्रिय इच्छांचा त्याग करा वगैरे असं भरपूर भगवंत सांगतायत, भरपूर आपण ऐकतो आहोत. मग इथे त्यांनी एक उदाहरणही दिलं आहे. मग उदाहरणे आपल्या रोजच्याच आपल्या आजूबाजूचंच आहे. आता आपल्या इथे आजूबाजूला कुठे गार्डन असेल, कुठे तलाव असेल, तुम्ही बघितलं असेल तर तिथं कमळं उगवतात. काही त्या चिखलामध्ये कमळं उगवतात. मग तुम्ही कधी त्या कमळावर किंवा त्या कमळाच्या पानावर चिखल उडालेला आहे किंवा त्याच्यामध्ये ते पाणी आहे असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का, की ते कमळाचं फूल तोडलं आणि ते पाण्यामुळे ते असं कोमेजून गेलेलं आहे वगैरे? नाही. त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही. जरी ते चिखलात असलं तरी ते तसंच टवटवीत आणि छान राहतं. तर हेच आपल्यालाही असंच करायचं आहे. हा भौतिक प्रपंच आहे, या भौतिक इच्छा, भौतिक आकांक्षा, इंद्रिय विषय ह्या असणारच आहेत. कारण आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या ह्या 3 गुणांच्या बंधनामध्ये आपण ऑलरेडी अडकलेलो आहोत. पण आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. कमळ कसं त्याच्यात राहून आपला त्याचा स्पर्श किंवा त्याच्या आसक्तीमध्ये अडकत नाही किंवा त्या चिखलाचा थेंब त्याच्यावर पडू देत नाही. आपल्यालाही ह्या आसक्ती, ह्या प्रलोभनांपासून आपल्याला बाजूला ठेवता येईल असं आपल्याला बघायचं आहे. हे कमळाचं उदाहरण इथे भगवंतांनी त्याच्यासाठी दिलेलं आहे. इथं आपल्याकडे अजून एक उदाहरण आहे. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले होते, आजूबाजूला सगळे हिप्पीज होते. अमेरिकेतलं म्हणजे तिथलं कल्चर तर आपल्याला माहिती आहे. इव्हन आजचं कल्चर हे तसंच आहे की मांसाहार करणं, ड्रिंक्स घेणं, वेगवेगळी व्यसनं करणं. पण प्रभुपाद यांच्यामध्ये बारीकसाही बदल झाला नाही. उलट त्यांना व्यसनं सोडायला लावले. त्यांनी कृष्णप्रसाद खायला लावला. स्वतःच्या हाताने बनवून प्रभुपाद तिथे कृष्णप्रसाद खायला लावत होते. आणि हे त्यांनी 1 नाही 2 नाही अनेक त्यांचे अनुयायी तिथे त्यांनी घडवले, की अनेक शिष्य घडवले. आणि आज आपल्याला दिसतं आहे इस्कॉन तुमच्या समोर आहे. आपण इस्कॉन हिच्या संस्थेतून, त्या माध्यमातून, त्या प्लॅटफॉर्म मधून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत, हो की नाही? तर असे अनेक त्यांनी घडवले. म्हणजे ते जर अमेरिकेत गेले, फॉरेनला गेले, पण त्यांनी त्यांच्यामध्ये कुठल्याही आसक्तीला, कुठल्याही मोहाला चा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. उलट त्यांनी लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. अनेक मंदिरं उभारली इस्कॉनची, हो की नाही? तर लगेच आपण पुढे बघूया, की म्हणजे ज्ञानी कसे असतात किंवा ज्ञानीपेक्षा विद्वान कसे असतात. कारण की ज्ञान म्हटलं की कुठेतरी ज्ञान घेतो आहोत. माझा एवढे श्लोक पाठ आहेत, मला ही माहिती आहे, माझ्या हे मुखोद्गत आहे, मला हे समजतं आहे, मला ते समजतं आहे. तर त्याच्यामुळे कदाचित आपल्याला अहंकार जागृत होऊ शकतो. म्हणून एक ज्ञानी किंवा ज्ञानींना आपण पंडित सुद्धा म्हणतो. पंडित कसा असावा हे सुद्धा भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिश्चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि एक कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. जे पंडित आहेत, जे ज्ञानी आहेत, ते सगळ्यात पहिले नम्र असतात. ते नम्र का असतात? कारण की त्यांनी ते ज्ञान, ते दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आत्मसाक्षात्कार काय झाला आहे की त्यांना त्यांच्याच मधल्या भगवंतांचं कुठेतरी आत्मसाक्षात्कार म्हणजे दर्शन झालेलं आहे. आपल्या सर्वांमध्ये परमात्मा स्थित आहे.
त्या परमात्म्याचं त्यांना दर्शन झालेलं आहे. नव्हे त्यांना त्यांच्यात नाही, तर आपल्या आजूबाजूला सगळ्या म्हणजे तुम्ही आपण जर इथं आपल्या गॅलरीत आपल्या खिडकीत उभं राहिलं तर तुम्हाला बाहेर झाड दिसेल, पक्षी दिसतील, कुत्रे, मांजरी असे सगळे रस्त्यावर फिरत असतात. कुठे बाहेर अजून पडला तर तुम्हाला गायी, घोडे अजून जे काही प्राणी दिसतील, मनुष्य, प्राणी ह्या प्रत्येकामध्ये तो त्यांना भगवंताचा अंश दिसेल. त्यामुळे काय होतं की मैत्री भाव, की हे आपलं एक हे समभाव, की हा सुद्धा अरे भगवंताचा अंश, मी भगवंताचा अंश, हा भगवंताचा अंश, हा भगवंताचा अंश, म्हणजे हे मैत्रीचं नातं हे कुठेतरी आपण सगळे त्याच परमेश्वराचे अंश आहोत, आपण भावंड आहोत. तर हे कुठेतरी ही भावना जागृत होते. त्यामुळे प्रत्येकाशी त्याच समदृष्टीने त्याच भावनेने आपण प्रत्येकाशी आपली वागणूक होते. आपलं प्रत्येकाकडे आपण त्याच दृष्टीने बघतो. तर हे कोण? जो ज्ञानी आहे. पण ज्ञानी म्हणजे जो पंडित आहे त्याचं हे लक्षण आहे. आणि तो ह्या समदृष्टीने सगळ्यांकडे बघतो, कारण तो नम्र असतो. आणि म्हणजेच त्यांच्या ज्ञानाचं ते अनुशीलन आहे असं कुठेतरी भगवंत सांगत आहेत. आणि मग हे कसं शक्य आहे, हे किंवा हे पंडित आपण कसे होऊ शकतो, किंवा आपल्याला दिव्य ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतो, तर त्याच्यासाठी इथं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की येही संस्पर्शजा भोगा दुःखा योन एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्त्रोतांमध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो, त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाहीत. मग आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे किंवा इथे आपल्याला दिसतंय, इथे भगवंतांनी सांगितलं आहे की जो बुद्धिमान आहे तो अनासक्त होतो, किंवा अनासक्त का होतो? कारण की भौतिक इच्छा आकांक्षा. मग भौतिक इच्छा आकांक्षा कशामुळे तयार होतात? तर इंद्रिय इच्छा, इंद्रिय विषय. तर एका जीवाची काय इच्छा आहे, किंवा त्याची जीव काय करतो? तो इच्छा व्यक्त करतो, हो की नाही? मग ती इच्छा कशी व्यक्त होते? तर इंद्रिय विषय. डोळ्यांना दिसतंय, कानाला ऐकू येत आहे, कुठेतरी छान वास येतो, हे सगळे इंद्रिय विषय जे आहेत, तर ती जी इच्छा तयार होते, तर त्याच्या आसक्तीत न पडता आपण त्या इंद्रियांवर संयम मिळवलं तर मनावर कंट्रोल राहील, मनावर कंट्रोल राहिलं तर बुद्धीवर कंट्रोल राहील, किंवा बुद्धी जी आहे ती उत्तम पद्धतीने कार्य करू शकेल, हो की नाही? त्यामुळे आपल्याला आरंभीच ह्या इंद्रियांवरच आपल्याला कंट्रोल आणायचा आहे, किंवा त्यांच्यावर संयम आणायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला एक छोटी छोटी वेगवेगळी उदाहरणं आहेत. तर मी तुम्हाला बघा, आता इथे पहिलं उदाहरण जे आहे की ते किडे, किंवा ते लाईटाचे किडे असतात ना. आता बघा दिवाळीमध्ये पुढच्या महिन्यात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण भरपूर लाइटिंग करतो, आणि मग सकाळी उठलं की त्या लाईटाच्या खाली अशा ह्या किड्यांचा सगळा असा ते खाली मरून पडलेले असतात. ते असं का होतं? कारण की त्यांना त्या लाईटाची त्यांच्यातला ते इंद्रिय जे आहे ते प्रबळ आहे, सबळ आहे. त्यामुळे त्याच्याकडे आकर्षिले जातात. आणि मग काय होतं? त्या लाईटाचा ती जी उष्णता आहे त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात आले की मरतात, आणि म्हणजे ते दुःखाच्या खाईत लोटले जातात. हरणाची शिकार कशी करतात? तर कुठेतरी छान संगीत लावतात. हरणाचा कान जो आहे ते इंद्रिय फार प्रभावी आहे. आणि त्यामुळे ना एक असं सुंदर फ्लूट किंवा असं म्युझिक लावतात, आणि मग त्या म्युझिकच्या त्याच्या आवाजाच्या दिशेने ते हरिण येतं, आणि मग त्याची शिकार केली जाते. इथं भुंगा दिसतो आहे, तो त्या फुलामध्ये मध गोळा करण्यासाठी जातो. त्या वासाने, फुलाच्या वासाने तिथे जातो. पण ते फुल जेव्हा मिटतं तेव्हा गुदमरून त्या माशी जे करतो, जो भुंगा जो आहे तो मरून पडतो. मासा गळाला लावणं आपण म्हणतो, म्हणजे मासाचं जे अन्न जे आहे ते आपण त्याला लावतो, आणि मग ते जे काय आहे, आणि मग ते अन्न त्या दिशेने तो घ्यायला येतो, आणि मग त्या मासाला आपण पटकन वर खेचतो, हो की नाही? हत्तीची शिकार कशी करतात? तर नरहत्ती असेल तर मादी हत्तीला ट्रेन केलं जातं, मादी हत्ती असेल तर नरहत्तीला ट्रेन केलं जातं. आणि मग त्यांचं ते असं
एक खड्डा खणतात आणि त्याच्यावर पालापाचोळा टाकून ठेवतात. ज्या हत्तीला ट्रेन केलेलं असतं तो बरोबर त्या त्याला तो रस्ता समजतो आणि तो त्या पालापाचोळ्याच्या बाजूने निघून जातो. पण ज्या हत्तीची शिकार करायची असते तो बरोबर त्या हत्तीच्या मागे मागे जात त्या पालापाचोळ्यावर पाय ठेवतो आणि त्या खड्ड्यात पडतो आणि त्या हत्तीची शिकार होते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ह्या हत्ती झाला, मासा झाला, यांची एक एक इंद्रिय जी आहेत ती अशी प्रभावित आहेत आणि त्याच्यामुळे ते दुःखाच्या खाईत लुटले गेले किंवा त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. आपण मनुष्य प्राणी आहोत. आपली एक नाही, दोन नाही, तीन नाही, आपली पाचीच्या पाची इंद्रिय जी आहेत ती प्रभावी आहेत. सगळी इंद्रिय एका वेळी अशी भरपूर पद्धतीने चालत असतात आणि मग विचार करा की आपलं काय होत असेल. आपल्याला त्याच्यावर कंट्रोल आणणं, त्याच्यावर संयमित आणणं किती गरजेचं आहे. नाहीतर आपण सुद्धा अशा कुठल्यातरी दुःखाच्या खाईत म्हणजे काय, आपण कर्मबंधनामध्ये आपल्याकडनं असे कर्म होतील की त्याच्या बंधनात अडकू, त्याचा परिणाम म्हणून आपण ह्या जन्म मृत्यूच्या रेखातनं बाहेर पडणं कठीण होऊन बसेल. आणि मग आपण हे सगळं आपल्याला जर त्या इंद्रियांवर नियंत्रण आणायचं आहे, त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून जर बाहेर पडायचं आहे, मग कर्मसन्यास करा, तुम्ही ज्ञान घ्या, हे सगळं करा. पण हे कसं सगळं शक्य आहे? पुन्हा प्रश्न आहेच की नाही? मग त्याच्यासाठी भगवंत पुन्हा एक आपल्याला मार्ग सांगतात. हा श्लोक खूप महत्वाचा आहे, तुम्ही पाठ केला तरी चालेल किंवा रोज एकदा म्हणायचा. भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोकै महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांती मृच्छति. याला आपण शांती सूत्र सुद्धा म्हणतो. 3 गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. भोक्तारं यज्ञ तपसा, सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी सर्व लोकै महेश्वरम आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांती मृच्छति, म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. म्हणजे आपण आता हे जे आपण कर्म म्हणतो आहे तर त्याला आपण मी करतो आहे, मी करता आहे हे जर आपण मानलं तर आपल्याला आपण निश्चितच चिंता, अपेक्षा ह्या सगळ्या गोष्टींच्या आपण मागे किंवा भौतिक प्रपंचामध्ये अडतो. पण कर्ता कोण आहे? भोक्तारं यज्ञ तपसा, तोच एक कर्ता आहे. जो कोण आहे? जो तिन्ही लोकांचा स्वामी आहे, सर्व लोकै महेश्वरम. आणि मग तो कर्ता आहे, तो तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो तिन्ही लोकांचा स्वामी आपला कोण आहे? सुहृदं सर्वभूतानां, आपल्या सगळ्यांचा जो मित्र आहे, जो हितचिंतक आहे, जो ज्याला आपण परमात्मा म्हणून ओळखतो, ज्याला आपण भगवंत म्हणून ओळखतो. आणि तोच आपल्याला ह्या भौतिक प्रपंचातून किंवा ह्या भौतिक दुःखातून आपल्याला बाहेर काढणार आहे किंवा आपला तो मदतनीस असणार आहे, आपला तो हेल्पर असणार आहे. कारण तो सुहृदं सर्वभूतानां, आपला तो उत्तम मित्र आहे, आपला हितचिंतक आहे, आपला बेस्ट फ्रेंड आहे. मग असं हे जेव्हा आपण समजू, हे जेव्हा करू, आपण भगवंताची पूजा करू, त्याची सेवा करू, भक्ती करू, तेव्हा निश्चितच आपण ह्या दुःखाच्या वेदनातून आपण बाहेर पडू किंवा आपण शांती प्राप्त करू, आपण आनंदी राहू. जिथं माझं येतच नाही, जे भगवंतासाठी आहे. मी आज स्वयंपाक बनवला, तो कोणासाठी बनवला? भगवंताच्या प्रसादासाठी, नैवेद्यासाठी बनवला आणि तो नैवेद्य सगळ्यांनी ग्रहण केला. मी ऑफिसला जातोय, मी काम करतो आहे, कशासाठी करतो आहे? कारण की माझा प्रपंच तर चालणार आहे, पण ती आलेल्या त्या सॅलरी मधनं मी भगवंताच्या कार्यासाठी मी काहीतरी दान करणार आहे, मी काहीतरी योगदान करणार आहे. मी अभ्यास का करतो आहे? कारण की मी जेणेकरून मी ज्ञान प्राप्ती करून मला कुठेतरी भगवंतापर्यंत मी कसं पोहोचू शकेल. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे इथं मी नाहीच आहे, इथे मी भगवंताच्या आनंदासाठी करतो आहे. जो तिन्ही लोकांचा स्वामी आहे, जो माझा उत्तम मित्र आहे, जो माझा हितचिंतक आहे, हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा निश्चितच आपल्याला आनंद आणि शांती मिळणार आहे. आणि हे शांती सूत्र सुद्धा आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे की आपला आजचा अध्याय होता संन्यास आणि कर्मयोग. जिथे आपण कर्मयोग शिकलो, जिथे आपण योग शिकलो, जिथे आपल्याला आज
कृष्ण भावना भावित कसं कर्म करायचं, मग संन्यासाची किंवा त्यागाची व्याख्या काय आहे हे कुठेतरी आपल्याला सांगितलं. मग त्यागाच्या व्याख्यामध्ये भगवंत सांगताहेत कर्मयोग विशिष्टते, तुला विहित कर्म करायचे आहेत. अर्जुना, तुला युद्ध करायचं आहे, पण युद्धाच्या परिणामांचा तुला विचार करायचा नाही आहे. आपल्याला सुद्धा कर्म करायचं आहे, नामजप करायचा आहे, सेवा करायची आहे, पण आज मी सेवा केली म्हणजे उद्या मला मेवा मिळेल नाही, परिणामांचा विचार करायचा नाही. आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा निश्चितच हे निष्काम कर्म असेल, आणि जेव्हा आपण निष्काम कर्म करू तेव्हाच आपल्याला बंधनातून मुक्तता मिळेल. म्हणजे मग बंधन काय आहे? कर्मबंधन आहे, जन्म मृत्यूचं चक्र आहे, त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळेल. आणि शांतीसूत्र तर आपण आता पुन्हा म्हणजे पाहिलं की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोकै महेश्वरम, आणि पुढे म्हटलं आहे सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांती मृच्छती. हे एक शांती सूत्र आहे, ते आपल्या सगळ्यांना हा श्लोक तुम्ही रोज म्हणा, निश्चित तुमचा पाठ होईल. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.